तुमच्या टाळ्या बोथट आहेत आणि हे होता कामा नये. समाजाची उन्नती आणि समाजाचं उत्थान पाहिजे असेल तर तुमच्या मनगटामध्ये ताकद असली पाहिजे, तुमच्या विचारांमध्ये ताकद असली पाहिजे, नवे नवे तुमच्या आचरणात पण ताकद पाहिजे. आदरणीय गणेश भाऊ दुगानेंचा सत्कार केलेला आहे या ठिकाणी जिजारावांनी. विठ्ठल भाऊ सुभेदार यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करते या ठिकाणी. बालासाहेब गाडगे यांना विनंती करत आहे की या ठिकाणी येऊन त्यांनी सुभेदार विठ्ठलराव यांचा सत्कार करावा. सुभेदारांच्या विचार मंचावरती सुभेदारांचा सत्कार होत आहे तर तुमच्या टाळ्या वाजल्या पाहिजे आहेत. आदरणीय संदीप भाऊ डुकरे यांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी मी आमंत्रित करत आहे. मृदंगाचार्य या भूमीचे सुपुत्र रामदास महाराज चाळकांना विनंती करत आहे की त्यांनी संदीप भाऊंचा सत्कार करावा. प्रत्येक रणांगणावरती तलवार गाजवली आहे. याच महाराष्ट्र भूमीतून आणि याच महाराष्ट्र भूमीतून प्रत्येक पुढारी आपल्या समाजाचं उत्थान, समाजाचं उन्नती करण्यासाठी पुढे येत आहे. त्याचपैकी संदीप भाऊ डुकरे यांचा पण या ठिकाणी एक सहभागी वाटा आहे. स्वागत करू, वंदन करू, अभिनंदन करू, जीवन तुमचं चंदन हो अशी विनंती करू. याचबरोबर स्वागत समारोह पूर्ण झाला. याच कारण गुलदस्त्यामध्ये जसे फुलं सुंदर दिसतात तशी मंचावरती पण आदरणीय सिद्धेश्वरजी गायकवाड यांचा सत्कार करण्यासाठी गोरख गाडगे यांना विनंती करत आहे की त्यांनी सत्कार करण्यासाठी यावं. चालेल ना. बेधडक चॅनल यांचा सत्कार करण्यासाठी दत्ता येवले यांना विनंती करत आहे. दत्ता भाऊ येवले यांनी बेधडक चॅनलचे अध्यक्ष संचालक त्यांचा सत्कार करण्यासाठी मी दत्ता येवले यांना विनंती करते पुढे येऊन त्यांचा सत्कार करावा. जो तुमचा कार्यक्रम लाईव्ह दाखवत आहेत त्यांचा तुम्ही धन्यवाद ज्ञापन करण्यासाठी तुम्ही त्यांचा टाळ्यांच्या कडकडाटामध्ये स्वागत सत्कार करावा. आदरणीय येवले दत्ताभाऊ येवले सत्कार करत आहेत बेधडक चॅनलच्या अध्यक्षांचा. या ठिकाणी हरिभक्तपरायण योगाचार्य गोपीजी महाराज आव्हाड ब्रह्मपुरीकर यांचा सत्कार करीत आहे. सुधाकर आवटे चला. योग गुरु गोपीजी महाराज शास्त्री यांचा सत्कार करीत आहेत सुधाकर आवटे. दिगंबर रोकडे आरमी यांचा सत्कार करीत आहेत दत्ता येवले चला.
चला दिगंबर आर्मी. पुनश्च सर्व स्वागत मूर्तींचं स्वागत झाल्यानंतर एक मिनिट बाळा, मी या ठिकाणी पुण्यश्लोक, पुण्य पावनशिला, वीरांगणा, पुण्यश्लोक मातोश्री अहिल्याबाई होळकरांच्या 299व्या जयंतीत या ठिकाणी आपण जयंती साजरी करण्यासाठी उपस्थित आहात. सर्व मान्यवर ग्रामवासी, मातृशक्ती, पितृशक्ती, हां ठीक आहे चालेल. तर या ठिकाणी उपस्थित आहात. आम्ही आपल्या सर्वांचे मंचाच्या उपस्थितीमध्ये व सर्वांच्या उपस्थितीमध्ये कृतज्ञता व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आदरणीय प्रचितीताई दुगाने ही बाल व्याख्याती आहे आणि ही आलेली आहे पुण्यावरून. तिचं या ठिकाणी 2 मिनिटाचं भाषण होईल, तरी सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घ्यायचं आहे. प्रचितीताई दुगाने. यकट यकट आवाज येत नाही. मी एवढी छोटी असून माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे, पण तुम्ही एवढे मोठे असून तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाही. आपल्या शरीरामध्ये मल्हारराव होळकरांचे रक्त आहे, अहिल्याबाई होळकरांचे रक्त आहे. असा आवाज द्या की आपला आवाज प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचला पाहिजे. यकट यकट अहिल्याबाई होळकरांचा. मी प्रचिती गणेश मनीषा दुगाने सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देते व सर्व महामानवांना वंदन करते. मी एक धनगर समाजातील मेंढपाळाची मुलगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अधिकारामुळे आज इथे बोलत आहे. माझं वय 9 वर्ष आहे आणि त्या काळात अहिल्याबाईंचे वय 9 वर्ष असताना त्यांचे लग्न खंडेरायासोबत झाले होते. तेव्हा त्यांच्या आई वडिलांना सोडून शाळेत इंदोरला गेल्या होत्या आणि आपण सुद्धा आई वडिलांना सोडून शाळेत सुद्धा जात नाही. त्या एवढ्या धाडशी आणि निडर होत्या. अहिल्याबाई म्हणून माझे भले उद्याचे माझ्या हातात आहे, माझे भले उद्याचे माझ्या हातात आहे, कारण मी अहिल्याबाईंनी दिलेल्या पथाने जात आहे. माझी ही विनंती आहे की या जयंतीनिमित्त सर्वांनी आपल्या घरासमोर, शेतामध्ये, आपल्या परिसरामध्ये एक तरी झाड लावा. आणि तुम्हाला माहिती, मी जेव्हा जन्म माझा झाला ना, तेव्हा माझ्या वडिलांनी 9 ते 10 झाडं दारापुढे लावले होते. आता ते खूप मोठे झाले आहेत आणि त्यांची आता आम्हाला सावली भेटत आहे. आमच्या घरी खूप सावली असते. आता जाता जाता एक शेर म्हणून जाते. शेर कभी बिकते नहीं कुत्तों के बाजार में, शेर कभी बिकते नहीं कुत्तों के बाजार में, बिकने वाले टिकते नहीं मेरे अहिल्याबाई के दरबार में, बिकने वाले टिकते नहीं मेरे अहिल्याबाई होळकर के दरबार में. मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. जे बल्लार जय अहिल्या. धन्यवाद. प्रचितीचं भाषण ऐकून तुम्हाला प्रचिती आलीच असेल की तिच्या आवाजामध्ये किती दम आहे, कडकडाट आहे आवाज.
फक्त तुमच्या टाळ्यांमध्ये कडकडाट येऊ दे, एवढं झालं म्हणजे झालं. थोरात सरांच्या हाती त्यांचा सत्कार होत आहे. प्रचितीताई दुगाने यांचा बाल व्याख्याती आवाजामध्ये विजेचा कडकडाट आहे आणि त्याचबरोबर तिच्या नावामध्ये पण काय आहे तर यानंतर आदरणीय रामदास भाऊ थोरात यांना विनंती करतो की तुम्ही या ठिकाणी या मंचावरून मातोश्री अहिल्याबाई होळकरांच्या चरणी आपलं वाकपुष्प समर्पित करावं. आदरणीय रामदास भाऊ थोरात. आज या ठिकाणी आयोजित राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आजचे वक्ते आणि ज्यांच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास खऱ्या अर्थानं आपल्याला ऐकायचा आहे, त्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं जे जीवनचरित्र आहे, ते जीवनचरित्र खऱ्या अर्थानं कशा पद्धतीनं त्यांचा तो इतिहास आपल्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी मातेले सरांच्या माध्यमातून आपल्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी उभा राहणार आहे. बंधूंनो, जे महामानव त्या ठिकाणी होऊन गेले, त्यांच्या कार्याचा उजाळा करण्याचा उद्देश एवढाच आहे की येणारी जी काही पिढी आहे, त्या पिढीनं सुद्धा आपलं जीवनाचं काही अंश, काही भाग समाजासाठी त्या ठिकाणी अर्पण केला पाहिजे आणि ती प्रवृत्ती, ती भावना त्यांच्या इतिहासाच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीमध्ये रुजली पाहिजे. हा खऱ्या अर्थानं या महामानवांचा इतिहास आपल्यासमोर ठेवण्याचा उद्देश त्या ठिकाणी असतो. आम्ही राजकीय क्षेत्रात काम करणारे माणसं नेहमी तुमच्यासमोर कुठले न कुठले मुद्दे घेऊन त्या ठिकाणी येत असतो, परंतु खऱ्या अर्थानं जो इतिहास आहे, तो इतिहास आपल्याला मातेले सरांच्या माध्यमातून त्या ठिकाणी श्रवण करायचा, ऐकायचा आहे. आणि म्हणून मी तुमच्यात आणि त्यांच्यात फार काही अंतर न ठेवता, वेळ न दवडता, मी संयोजन समितीचे आभार मानून तुम्हाला सर्वांना अहिल्या मातेच्या या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय शिवाजीराव तरवटे सरांना विनंती करत आहे या ठिकाणी आपलं मातोश्री अहिल्याबाई होळकरांच्या चरणावरती आपलं वाकपुष्प अर्पण करावं. राष्ट्रमाता महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299व्या जयंतीनिमित्त फुले व्यासपीठावर उपस्थित आमचे गुरुवर्य आदरणीय, ज्यांच्या आपण आचरण आणि व्याख्यान ऐकणार आहोत, असे गुरुवर्य आदरणीय बलभीमजी माथेले सर, पंचायत समितीचे उपसभापती रामप्रसादजी थोरात सर, पंचायत समितीचे सभापती येवले मामा, पंचायत समितीचे संचालक आदरणीय भिसे साहेब, नंदकुमार गांजे, सर्वच ज्या महापुरुषांचं ज्यांनी अखंड भारतावर कन्याकुमारी ते काश्मीर असं 28 वर्ष राज्यकारभार केला, अशा राजमाता लोकमाता महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज खऱ्या अर्थाने माथेले सरचं आपल्याला खूप असं छान असं मार्गदर्शन लाभणार आहे. खऱ्या अर्थानं सर, ह्या गावात आपल्याला बोलायचं जर झालं तर महिलाची ज्या मातेची जयंती आहे, त्या मातेच्या जयंतीला खऱ्या अर्थानं माता उपस्थित आहेत, याचं पहिलं खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. ज्या मातेने ह्या भारतात 28 वर्ष असा कुशल असा कारभार केला, त्या मातेचं व्याख्यान ऐकण्यासाठी महिला माता उपस्थित असल्यामुळं खऱ्या अर्थाने त्यांचा आदर्श कसा, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा आदर्श कसा कारभार होता, तो ऐकण्याचा आणि आपल्या गावाचा आणि आपल्या घराचा आदर्श कसा कारभार करावा, त्या मातेचा आपला कारभार ऐकून त्या मातेनं घराचा आणि गावाचा कारभार केला पाहिजे. म्हणून मी सर्वप्रथमतः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त गावकऱ्यांना व माता मावल्यांना शुभेच्छा देतो व थांबतो. जय हिंद, जय मल्हार. इश्क मशहूर है हर देश का, पर जब बात आती है मराठों के स्वराज्य के साम्राज्य के निर्माण की,
तब बात आती है धनगोरों की, होलकर शाही की। ये बात पक्की है कि मराठों का स्वराज्य जिसने साम्राज्य बनाया, वैसे मल्हारराव होळकर की ही बहुराणी पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर यांच्या जयंतीनिमित्त आदरणीय मनीषाताई दुगाने यांच्या आवाजामध्ये आपण त्यांचं वाक्पुष्प ऐकणार आहोत. आदरणीय मनीषाताई. आणि भारताला क्रांतीचा संदेश देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, ज्यांनी या महाराष्ट्राला प्रबोधनाचे सिंचन केले ते जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकोबाराय, ज्यांच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व घडलं आणि वाढलं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, तलवारीच्या जोरावर भूमिपुत्राचं राज्य प्रस्थापित करणारे कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, ज्या राजपुत्राचं केवळ नाव ऐकताच इथल्या प्रत्येक तरुणाची छाती रुंदावते आणि त्यांच्या नसातलं रक्त खळखळून उठतं, ते राजपुत्र म्हणजे या महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज. अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाचा प्रकाश देणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबाराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव या शब्दात आपली क्रांती मांडणारे व छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ महाराष्ट्रातच नाही, केवळ भारतातच नाही तर रशियापर्यंत जाऊन सांगणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. या सर्व महान पुरुषांच्या कार्यांना विचारांना आपल्या संविधानात अंतर्भूत करणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या सर्व महामानवांना व महानायकांना वंदन करून व तसेच आज ज्यांची जयंती आहे त्या मातेच्या इतिहासाच्या, त्या मातेचं कार्यकर्तृत्व इतिहासाच्या स्वर्ण पानावर त्या मातेचं कार्यकर्तृत्व, दैदिप्यमान कार्यकर्तृत्व मोत्याच्या ठळक अक्षराने लिहिलं गेलं. ज्यांच्या प्रेरणेने हे कार्य सिद्ध झालं ते राजे मल्हारराव होळकर यांच्या सून, ज्यांनी घोड्यावर बसून एका हातात तलवार व एका हातात शस्त्र घेऊन एक नाही दोन नाही तब्बल 29 वर्ष राज्यकारभार केला त्या राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या सर्व महामानवांना व महानायकांना, त्यांच्या कार्यांना व त्यांच्या सिद्धांतांना मी प्रथम अभिवादन करते व तुम्हा सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देते. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष व इथे उपस्थित सर्व गावकरी मंडळी, बहुजन समाज, कार्यक्रमाचे आयोजक, कार्यकारी या सर्वांना मी पुन्हा एकदा मनापासून सर्वांचे हार्दिक अभिनंदन करते. तुम्ही खूप छान प्रकारे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. सर्वांचं खरंच खूप खूप अभिनंदन. आज आपण ज्यांची जयंती साजरी करत आहोत त्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई, आपण त्यांची जयंती का साजरी करतो? जयंती साजरी करण्याचं कारण काय आहे? आज आपण पाठीमागं बघत आहोत हे अहिल्याबाई मातेचे जे चित्र आहे, या चित्रामध्ये एक चरित्र आहे. अहिल्याबाई होळकरांना पुढच्या वर्षी 300 वर्षे होतात जन्मून, तरी आपण आज त्यांचं पूजन करतो. का करतो? कारण त्यांना त्यांच्या काळामध्ये जे आयुष्य मिळालं त्या आयुष्यामध्ये त्यांनी केवळ आणि केवळ तुमच्या आमच्या हिताचा, लोककल्याणाचा विचार केलेला आहे. म्हणून आज आपण त्यांची जयंती साजरी करतो. तुमच्या किंवा माझ्या आजीची आपण जयंती करतो का? नाही करत. का नाही करत? कारण आपल्या आजीनी किंवा आपल्या पणजीनी फक्त आपल्या परिवारापुरतं काम केलेलं असतं, म्हणून आपण त्यांची जयंती नाही करत. आज प्रत्येक महापुरुषांनी त्यांना त्यांच्या वर्तमानात काळामध्ये मिळालेल्या वेळामध्ये त्यांनी फक्त प्रजेचं हित केलेलं आहे, म्हणून लोक त्यांची पूजा करतात आणि त्यांची जयंती साजरी करत असतात. जयंती हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम नाही, केवळ फक्त जय जयकार करण्याचा कार्यक्रम नाही. जयंती का साजरी करायची असते? कारण जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्रित येऊन समाजाच्या हिताचं काम केलं पाहिजे. आपले विचार लोकांनी त्यांच्या डोक्यात घेतले पाहिजे, म्हणून जयंती साजरी करतो. आपण आपल्या या जन्मामध्ये आपल्या हातातून असं काही काम होईल का की ज्यामुळे पुढची पिढी आपली जयंती साजरी करेल? आज आपल्याकडे काय आहे? आपल्याकडे बुद्धी आहे, कौशल्य आहे, कमी अधिक स्वरूपात पैसा आहे. मग आपण या सगळ्या गोष्टीचा विचार म्हणजे कुठे उपयोग करतो या गोष्टीचं अवलोकन करण्याचा हा आजचा दिवस आहे.
पाडव्याच्या निमित्ताने आपण घरातले सर्वजण एकत्रित जमतो. तुम्ही आम्ही सर्व कुटुंबातले म्हणजे शेतकरी कुटुंबातले आहोत. पाडव्याच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र येऊन विचार करतो की आपण ह्या वर्षी किती उत्पन्न काढलं, किती आपल्याला पैसा मिळाला, किती नफा झाला, किती तोटा झाला, या सर्व गोष्टीचं अवलोकन आपण पाडव्याच्या निमित्ताने करत असतो. मग तसंच जयंतीच्याही निमित्ताने या सर्व गोष्टीचं चिंतन करण्याचा हा आजचा दिवस आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की ज्या समाजात 10 डॉक्टर, 20 इंजिनियर आणि 30 वकील असतील, त्या समाजाकडे कोणी वाकड्या नजरेनं त्या समाजाकडे कोणाची वाकड्या नजरेनं बघण्याची हिंमत होणार नाही. ज्या समाजामध्ये स्त्री शिकती, ज्या घरातलं स्त्री शिकती, ते घर पुढे गेल्याशिवाय राहत नाही. आज आपण बघत आहोत, आज अहिल्याबाई होळकरांची जयंती आहे. मग या कार्यक्रमामध्ये महिलांची उपस्थिती किती दिसत आहे. आज महिलांनी एवढ्या प्रमाणात या ठिकाणी जमायला पाहिजे होते की ते जागा बसायला पुरायला नव्हती पाहिजे. पण आपल्या महिला ज्या आहेत या म्हणजे आपण कार्यक्रम ठेवला आहे 7 ते 9 या टायमामध्ये प्रत्येक घराघरामध्ये महिला म्हणजे का नाही आल्या कार्यक्रमाला, कारण ह्या टायमामध्ये टीव्हीवर मालिका असतात. मग मालिका सोडून इथे कार्यक्रमाला कोण येणार, कारण विचारच पोहोचले नाहीत ना. घरोघरी या टायमामध्ये घरोघरी आपण भांडणं बघतो. भांडण कशासाठी, की शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्यासाठी असतो का मुलांचा अभ्यास घेण्यासाठी, का छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्यासाठी, तर नाही, रिमोट कोणाच्या हातात पाहिजे यासाठी आपण घरोघरी भांडणं बघतो. म्हणून यासाठी आपण विचाराने पुढे जायला पाहिजे, समाजाने एकत्रित येऊन काम करायला पाहिजे, तर खऱ्या अर्थाने जयंतीचे सार्थक होईल. अहिल्याबाई होळकरांनी जे काम केलं आहे ते कोण्या एका जातीसाठी नाही किंवा एका धर्मासाठी नाही. अहिल्याबाई होळकर ह्या कोण्या एका जातीच्या नाही, तर ते मानवतेच्या उपासक होत्या. मानव धर्माच्या प्रत्येक जातीसाठी त्यांनी काम केलेलं आहे. म्हणून आपण सर्वांनी म्हणजे इथल्या सनातन्यांनी प्रत्येक महापुरुषांचा इतिहास हा लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुन्हा इथल्या लोकांनी लपवलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सुद्धा या देशातून गायब केली होती. ती समाधी आणि तो इतिहास शोधण्याचं काम महात्मा फुलेंनी केलेलं आहे. तसंच अहिल्याबाई होळकरांचा इतिहास सुद्धा आपल्याला माहीत नव्हता. अहिल्याबाई होळकरांचा इतिहास हा आपल्या देशामध्ये कोणी आणला, आपल्या देशातल्या लोकांनी हा होळकरांचा इतिहास आपल्या समोर नाही आणला. तो एका जर्मन माणसाने हा आपल्या समोर इतिहास आणलेला आहे. म्हणून आज ही इथं जमलेली जी छोटी मुलं आहे, आपल्या मुलांना घडवण्याचं जे काम आहे, ही मुलं उद्याचे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, उद्याचे महात्मा फुले आहेत, उद्याच्या सावित्रीबाई फुले आहेत. म्हणून आपल्या मुलांकडे विशेष लक्ष देणं ही काळाची गरज आहे. आपल्या मुलांना हे उद्याचे भारत घडवणारे आहेत, यांच्याकडे जर म्हणजे अहिल्याबाई होळकरांनी जे कार्य केलं आहे त्यांच्या 29 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांचा अभ्यास नीटपणाने करून ज्यांना ज्यांना मोठं व्हायचं आहे, इथल्या प्रत्येक तरुणांनी, इथल्या प्रत्येक धुरीणांनी, इथल्या प्रत्येक शासनकर्त्यांनी अहिल्याबाई होळकरांचा जीवनचरित्र हे समोर ठेवून कार्य करणं ही काळाची गरज आहे. कारण अहिल्याबाई होळकरांच्या वाटेला जेवढे दुःख आले तेवढे कुठलेच इथल्या शासनकर्त्याच्या वाटेला आलेले नाही, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. ज्यांना मोठं व्हायचं आहे, जर अहिल्याबाई होळकरांना त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी 29 वर्ष राज्य केलं. का केलं? कारण त्यांनी त्यांच्या मिळालेल्या कालावधीमध्ये फक्त आणि फक्त प्रजेचं हित केलेलं आहे. इथल्या शासनकर्त्यांनी त्यांचं जीवन चरित्र हे समोर ठेवून राज्य करायला पाहिजे. जर त्या प्रकारे जर तुम्ही राज्य केलं तर लोक तुम्हाला 5 वर्षे काय, पुढील 30 वर्षेही तुम्हाला संधी लोक देतील. बस आपल्याला मातेले सरांचं व्याख्यान ऐकायचं आहे. एवढं बोलून मी थांबते. जय अहिल्या, जय मल्हार, जय मौर्य क्रांती. पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई मातेच्या जयंतीनिमित्त आदरणीय उपस्थित माथले सरांना विनंती करत आहे की त्यांनी आपले या ठिकाणी वाक्पुष्प मातेच्या चरणी समर्पित करावं. आदरणीय माथले सर. छोटे मुलं इकडे हा इथं बस. आता हलायचं नाही 1 तास. बोलतील त्यांना उत्तर देता येईल का? जे ऐकतील त्यांना उत्तर देता येईल. बरोबर. 15-20 मिनिट बोलल्यानंतर तुम्ही उत्तर द्यायचं. आवाज थोडा कमी करता का? येस. ज्या ज्या महापुरुषांनी, महानायकांनी तुमच्या आमच्यासाठी कष्ट घेतलं, तुमच्या आमच्यासाठी
त्यांच्या वर्तमानातील सुखाचा त्याग केला, संघर्ष केला आणि आम्हाला सगळ्यांना हक्क अधिकार दिले, ते तमाम महापुरुषांच्या क्रांती आणि सिद्धांताला अभिवादन करतो. आणि ज्या मातेची जयंती, मनीषानं खूप छान बोलली, मनीषाचं टाळ्या वाजून एकदा अभिनंदन करूया. ही आपल्या गावची लेक आहे, आपल्या आष्टीची, थोरासाहेब ही आष्टीची लेक आहे, म्हणजे आपली लेक आहे. तुमच्या तालुक्यातली ही लेक आहे. आमच्या तालुक्याची सून जरी असली तर तुमची लेक आहे. तिचं ऐकलं, तिला प्रोत्साहन दिलं. तमाम महिलांना विनंती करेल, परत एकदा तिचा टाळ्या वाजून अभिनंदन करूया. आणि ही छोटी आहे, तिची मुलगी आहे. ही आज एवढं बोलती तर उद्या 18 वर्ष झाल्यानंतर 100% ही महिलांचं नाही तर सर्व पुरुषांचं सुद्धा नेतृत्व करण्याची क्षमता ती नक्की तिच्यात असेल, एवढा विश्वास तुम्हाला आम्हाला आहे. कारण अहिल्या माता सुद्धा लहान होत्या आणि लहान होत्या तेव्हा घडल्या, तेव्हा 28 वर्ष राज्यकारभार केला. बरोबर. तर आपण विषय निघत होता की या तमाम महापुरुषांच्या क्रांती आणि सिद्धांताला अभिवादन करून इतिहासाच्या सुवर्ण पानावर ज्या मातेचं दैदिप्यमान कार्यकर्तृत्व मोत्याच्या अक्षराने ठळकपणे लिहिलं गेलं, ज्या मातेनं 28 वर्ष 1767 ते 1795 28 वर्ष राज्यकारभार केला. तेही राज्यकारभार कधी केला? आपल्या डोळ्यासमोर स्वतःचे सासरे सासू, मुलगा सून, बघा इकडं, मुलगा सून, मुलगी जावाई सगळेच सरणावरती चढताना ज्यांनी पाहिले, त्यांनी त्यांच्या ज्वाला अनुभवल्या, सरणावरच्या ज्वाला त्यांनी स्वतः अनुभवल्या, तरी न डगमगता समता, स्वतंत्रता, न्याय आणि बंधुता यावर आधारित समाज आणि राष्ट्र उभा राहावं, यासाठी 28 वर्ष ह्या सगळ्या लोकांना न्याय देण्यासाठी ज्या मातेनं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन काम केलं, त्या मातेच्या जयंतीच्या निमित्तानं तमाम गावकऱ्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या क्रांती आणि सिद्धांताला अभिवादन करतो. आणि ज्या ठिकाणी माझा आवाज पोहोचतोय त्या ठिकाणी बसलेल्या माझ्या माता भगिनींना सुद्धा आदरस्थानी ठेवून जयंतीच्या सगळ्या कमिटीचे मनापासून, देवा तुमचे मनापासून अभिनंदन. खूप छान संचलन करत आहे, छान तुमचा आवाज महाराज, तुमचा आवाजही खूप छान आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्यांनी मला फोन केले, नंदभाऊनी पहिला फोन केला, सर तुम्हाला यायचं आहे. आमचा विठ्ठल आहे, आमचे दुगाने आहेत. आणि ज्यांनी मला फोन केले आणि आम्हाला बोलवलं आणि इतका उत्कृष्ट कार्यक्रम संयोजक या नात्याने घेतलाय, मला वाटतंय थोरासाहेब, येवले साहेब, पिंपरुळ्यात पहिल्यांदा ही जयंती होते. आईल्या माईला हो द्यावं 300 वर्ष, पण आम्हाला पहिलंच वर्ष आहे, आमचं पहिलंच वर्ष आहे, लेट पण थेट आहे का नाही. 299वी जयंती आणि 300व्या जयंतीच्या अगोदरच्या संध्येला तुम्ही जयंती साजरी करताय. तुमचं टाळ्या वाजून तमाम गावकऱ्यांचं मनापासून अभिनंदन आहे. कारण काय आहे, गाव हे गाव असतं, गावाची ओळख तालुक्यावर गेल्यानंतर त्या गावाची ओळख असते आणि गावाची ओळख ही एकी असते. मी कोणत्या गावचा आहे, नंतर जातीचा आणि पातीचा आणि गटाचा आणि तटाचा आहे. आधी कोणत्या गावचा ओळखलेला, परतूरला गेल्यानंतर तुमची ओळख असते मी पिंपरुळ्याचा आहे. बरोबर आहे. ही ओळख ही एकीची ओळख आहे. तुम्ही जेव्हा मुंबईला जाल तेव्हा तुम्ही म्हणाल मी जालन्याचा आहे, तुम्ही धुळ्याला जाल तेव्हा तुम्ही म्हणणार परतूरचा आहे, तर परतूर तालुक्याचा आहे. ही ओळख ही जातीची नाही, समाजाची नाही, तर त्या भागाची ओळख असते, ती एकीची ओळख असते. ती एकीची ओळख आज 299वी जयंती आहे. या जयंतीच्या निमित्तानं खऱ्या अर्थाने तुम्ही हे काम केलंय, फार मोठं काम केलंय. आणि माझी विनंती सगळ्याला, जयंतीत आपल्याला वाटते नाचणं हे जे आहे ना, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले होते, एकदा म्हणाले होते की केवळ माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा, लिहून ठेवा, केवळ माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा माझं राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी प्राणपणाने लढा. आम्हाला डोक्यावर घेऊन जमणार नाहीत महापुरुष, आम्हाला डोक्यात घ्यावे लागतील. मी या मुलाला सांगितलं, मला वाटतं इकडे भैया, तू इकडे इकडे हा रुमाल घे आणि तिथं ठेव. हा, त्यांनी काय केलं बरं, बस टाळ्या वाजवायच्या एकदा. येवले साहेबांचा मुलगा, ह्यांनी काय केलं कोण सांगते? थोरासाहेब, हे आपलं स्पीच आहे नाही, असंच म्हणजे चर्चा, नाहीतरी झोपते सगळी. मिरवणुकीहून आले तर अर्धे झोपले.
हा नाही आज आदेशाचं तुमचं नाव काय? छान. आदेशाचं पालन केलं. माझं मत आहे त्यांनी ऐकलं, ऐकण्याची क्रिया पूर्ण केली त्यांनी. आपण काय म्हणतो माहितीये का, माझी मुलं ऐकत नाहीत, आजची पोरं ऐकत नाहीत, आजची पिढी ऐकत नाहीत. काय त्याला कान नाहीत? काय त्यांना कान नाहीत? कान आहेत, बहिरे आहेत कधी नाही. पण ऐकणं ही प्रक्रिया पूर्ण कधी होते? ऐकणं ही प्रक्रिया पूर्ण तेव्हा होते जेव्हा मी त्याला सांगितलं तो रुमाल घेऊन ये. ह्यांनी कानाने ऐकलं आणि हाताने ती क्रिया पूर्ण केली. तेव्हा हाताची क्रिया पूर्ण झाली नाही तर ऐकण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. आम्ही आमच्या महापुरुषांच्या नावाने व्याख्यान करतो, कीर्तन करतो, भजन करतो. आम्हाला महाराज सांगतात, व्याख्यानकार सांगतात, महाराज सगळे सांगतात, आम्ही ऐकतो, पण तशी कृती करत. म्हणून आम्ही कुठे आहेत? म्हणून आमची जयंती नाही. आमचे लोक म्हणले आमची जयंती कधी होईल तरोळे साहेब. मला वाटतं माथेसरची जयंती नाही होणार, पित्र होते ना बघा. आणि एकदा सगळेचे, वडिलाचे, आजोबाचे सगळे, आणि पित्रा दिवशी सगळ्यालाच खीर. पण 299 वर्ष झालेत, 300 वर्ष बाकीत मातेची जयंती आहे. कारण त्यांच्या माग नुसतं चित्र नाही तर त्यांच्या माग त्यांचं चरित्र आहे, आणि त्या चरित्राचा आदर्श तुम्हाला आम्हाला घ्यायचा आहे. म्हणून जयंती आहे. जयंती यासाठी आहे, जिसके पास ज्ञान होता है वो कॉन्फिडेंट होता है. ज्याच्याकडे ज्ञान असतं त्याच्यात आत्मविश्वास असतो. ज्ञानाशिवाय काही खरं नाही. जगात ज्ञानाला किंमत आहे. मुलांनो, जगात कशाला किंमत आहे सांग? कशाला किंमत आहे? ज्ञानाला किंमत आहे, माणसाला किंमत नाही. ज्ञानाला जर किंमत आहे तर ज्ञानी होण्यासाठी जयंती केली पाहिजे. जयंती कशासाठी? त्या महापुरुषांनी, त्या महानायकाने 28 वर्ष राज्यकारभार केलाय. ते फक्त जाणून घेऊन आम्हाला त्यांच्या वाटेनं जाण्याची गरज आहे. कारण छत्रपती शिवरायांचा आदर्श, राजे मल्हारराव होळकरांनी छत्रपतींचा आदर्श घेतला. समता, स्वतंत्रता, न्याय आणि बंधुता. 18 पगड जातीच्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलं, तेव्हा राष्ट्रमाता जिजाऊंनीही त्यांना घडवलं. ह्या महापुरुषांचा आदर्श आम्हाला जयंतीतून घेण्यासाठी जयंती आहे. आम्हाला वाटतं जयंतीला डीजे लावावं, नाचावं. केवळ त्याच्यापुरती जयंती का? युवक म्हणते पुढच्या वर्षी मातेसरला आणायचंच नाही. आमच्या नाचण्यावर बोलले सर, अजिबात नाही. आनंदाने नाचता सुद्धा येतं, पण नाचता नाचता महापुरुष आमच्या डोक्यात घेण्याची गरज आहे. कारण आजची गरज आहे. का गरज आहे आज? आज का गरज आहे? 300 वर्ष झालेत. आज का गरज आहे अहिल्या माता सांगण्याचे, छत्रपती शिवाजी महाराज सांगण्याचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगण्याचे आज का गरज आहे? कारण क्रांती सिर्फ विचारों से नहीं होती. लक्षात ठेवा एक एक वाक्य. क्रांती सिर्फ विचारों से नहीं होती, क्रांती विचारों के अमल से होती. क्रांती विचाराच्या अमलने होते. बदल हे अमलने होतात. अमल म्हणजे काय? आता सांगितलं ते. आपण सांगतो या महापुरुषाने एक पथ दिला, एक रस्ता दिला. कोणता रस्ता दिला? माझे भले उद्याचे माझ्या हातात आहे. माझे भले उद्याचे माझ्या हातात आहे. कारण मी यांनी सांगितलेल्या पथाने जात आहे. का? या महापुरुषांनी सांगितलेल्या पथाने जर मी गेलो, त्या रस्त्याने मी गेलो, माझा रस्ता चुकणार नाही. आमचे रस्ते का चुकायलेत माहितीये? आम्ही रस्त्यानं मोबाईल लावलेत आता तर, आणि त्याच्यावर ट्रेस काय केलाय? मॅप लोकेशन टाकलंय. आता जिथं विठ्ठल होता ते मला सर मी लोकेशन शेअर केलंय. पण आपला रस्ता, मी आता साताऱ्याहून आलो साहेब. सातारा जिल्ह्यामध्ये येतगाव होतं. येतगाववरून कडेगाव, कडेगाववरून चौंडी, कोरोळा. कालपासून जयंती, काल एक, सकाळी 3 जयंत्या करून तुमच्यापर्यंत यायला 8 वाजले. आम्हाला सगळे रस्ते सापडले, पण इतक्यात मॅपमध्ये सापडलं इतके रस्ते तिकडं साताऱ्याला, असा टकाटक रस्ते. सातारा, बारामती, हे आम्ही बी महाराष्ट्रात राहतो, पण आमचे रस्ते का अडचण आहे? का अडचण आहे आमची?
आम्हाला ह्या प्रभावात येण्यासाठी रस्ते ही वाहिनी आहे. रस्ते जशी शरीरामध्ये रक्तवाहिन्यात तशी वाहिनी आहे विकासाची. रस्त्याचा विकास झाला तर साहेब ह्या सगळ्या शेतकऱ्यांची माल, शेतकऱ्यांचं सगळं मार्केटला जाईल आणि चांगला पैसा शेतकऱ्याची सोबत येईल. मी सांगत होतो अहिल्यामाई होळकरांचं, मातेच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही एकत्र का आहोत? आम्ही एकत्र असे येत नाहीत. आम्ही लग्नाला कुटुंबाची एकत्र येतो. आम्ही गावात भंडारा असला तर जेवणारे खाणारे एकत्र येतील. गावात चांगल्या ठिकाणी महाराजांच्या किंवा तीर्थाच्या ठिकाणी किंवा मंदिराच्या ठिकाणी एकत्र असेल तर सगळं गाव एकत्र येईल. पण महापुरुषांच्या जयंतीला आणि स्मृती दिनाला जेव्हा आम्ही कार्यक्रम घेऊ तेव्हा सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन त्यांची जयंती साजरी करतात. कारण त्यांचा विचार हा एका जातीसाठी नव्हता तर प्रजेच्या सुखासाठी होता. म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही एकत्र आलं पाहिजे. या निमित्ताने एकत्र यायला साधनच नाहीत. बघा तुम्ही लाकडाला लाकूड लावायचं, लाकडाला लाकूड जोडायचं तर आम्ही फेविकॉलचा वापर करतो तरोटे साहेब. आम्ही कपड्याला कपडा जोडायचं तर दोऱ्याचा उपयोग करतो. आम्ही ही अखंड भिंत बांधायची तर विटेवर वीट लावून त्या विटेमध्ये आम्ही सिमेंट टाकतो. या लोकांमध्ये विभागलेल्या लोकांना जोडायचं असेल तर आमच्याकडे एकच सोल्युशन आहे, ते म्हणजे ह्या महापुरुषांची विचारधारा, दुसरं काय नाही. माणसं माणसाला जोडत नाहीत, विचार माणसाला जोडतो. आणि तो विचार जोडत नाही, विचाराला हातपाय नसतात. संत कबीर महाराज म्हणाले होते, शब्द तो शब्द होते है, शब्द को होते है न हात न पाव. कबीर महाराज काय म्हणले ते माहिती का? आपल्याला शिकायचंय, मोठे व्हायचंय, मोठं लहानपणीच. शब्द तो शब्द होते है, शब्द को होते है न हात न पाव. एक होता है अवतरवाती, दुसरा होता है घाव. शब्द आमचे धन. जगद्गुरु संत तुकोबार सुद्धा शब्दाला धन म्हटलेत. शब्दाला आम्ही वाटू, त्यांना ज्यांना वाटू त्यांना जोडू. आणि शब्द एकमेकाला जोडतात, त्यातून विचार व्यक्त होतात. विचार मन मस्तिष्क मनगट मजबूत करतो. विचार जगावर कार्य करतो. विचार माणसाला माणूस म्हणून जगवण्याचं सामर्थ्य विचार देतो. माणूस जगावर राज्य करत नाही तर विचार जगावर राज्य करतात. ते विचाराला हातपाव नाहीत तर कोण सांगेल विचार? कोण सांगेल विचार? त्याला हातपाय आहेत का? विचाराला हातपाय आहेत का? विचार तुम्हाला दिसतो का हवेत? नाही. त्याला पसरवणारे दोन पायाचा माणूस आहे, त्यांनी तोंडातून सांगितला पाहिजे विचार. आणि तो कानावर आला तर तशी कृती होते. तथागत बुद्ध जेव्हा लोकांना सांगत होते, 5 लोकांना, जाओ मेरे पास साधन नहीं है, मेरा संदेश लोगों को करुणा से समझाओ. जाओ, मेरे पास साधन नहीं है. 5 भंतेजी निघाले आणि 5 निघाले आणि देशामध्ये क्रांती झाली. आणि वयाच्या 35व्या वर्षी सुरू केलेली क्रांती वयाच्या 80व्या वर्षी इथला मौर्याचा सम्राट चंद्रगुप्त मौर्य या देशाचा पहिला चक्रवर्ती राजा झाला 80व्या वर्षी. सतत प्रचार आणि प्रसाराने. कसा माहित आहे? मेरा संदेश लोगों को करुणा से समझो. चांगलं बोला. आमच्याकडे शब्द आहेत ना, काही खरं नाही त्याचं, काही खरं नाही ह्याचं. शब्द काय आहेत? शब्द शस्त्र आहेत. शब्दाने फार मोठी गोष्ट होते. त्यामुळे शब्द आपले जपून वापरावेत एकमेकाला बोलण्यासाठी. एवढी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. शब्दाने काय होतं? शब्दाने माणसं सुद्धा एकमेकापासून तुटतात. आणि विचार धन हे शब्दरूपी आहे. म्हणून अहिल्यामाई होळकरांनी बालपणीच महाजी शिंदेकडे जेव्हा त्यांच्या मुलगी म्हणून वावरत होत्या तेव्हा बालपणी त्या शिंदेंनी कुटुंबाने त्यांच्यावर संस्कार केले. आणि संस्कार केल्यानंतर अहिल्यामाई होळकरांची सून म्हणून जेव्हा खंडेराव होळकरांच्या घरी जातात, मल्हारराव होळकरांची सून म्हणून. पण दुर्दैव असं काहीच वर्षामध्ये जाटांच्या लढाईमध्ये खंडेराव मारल्या जातात. तेव्हा अहिल्यामाई होळकरांच्या सगळ्या सवती सती जातात. पण अहिल्यामाई होळकर सती जात नाहीत. कारण काय माहितीये? मल्हारराव होळकरांना वाटतं माझा मुलगा एकुलता एक मुलगा गेलाय. मुलांना बघा, सगळ्यांनी महिलांनी जरूर ऐकावं. माझा एकुलता एक मुलगा निघून गेलाय. आता
हीच माझी जी सून आहे, माझा मुलगा म्हणून पुढे काम करेल. तेव्हा मल्हारराव अहिल्या मातेला म्हणतात, अहिल्या, खंडेराव आज नाही, तूच माझा मुलगा आहेस, तू जाऊ नकोस. तेव्हा अहिल्या माता सासऱ्याला म्हणतात, मामा, तुमचं दुःख आवरा, तुमचं दुःख आवरा. मला माहित नाही की मी सती गेल्याने मला मोक्ष मिळेल का, हे मला माहित नाही, पण मी जिवंत राहिल्याने या गरिबांचे, या प्रजेचे अश्रू पुसल्याशिवाय मी राहणार नाही. यासाठी मी जगणं महत्वाचं आहे. माणसाचं असणं किती महत्वाचं आहे. माणसं गेल्यावर काही करू शकतात का? नाही. माणसं आहेत तेव्हा आमचे एक दुर्दैव आहेत साहेब. माणसं आहेत तेव्हा माणसाची किंमत नाही, गेले तर आम्ही म्हणतो खूप चांगला होता. आहेत त्यांचा अपीरियन्स जे आहे फार महत्वाचा आहे. आहेत तेव्हा म्हणतो त्याचं काही खरं नाही, आणि गेल्यावर म्हणतो खूप चांगला होता. आहेत तेव्हा त्या माणसाची किंमत करा, गेल्यावर नाही. फुलं वाहिले तरी हरकत नाहीत, पण आहे त्या काळामध्ये त्याचा उपयोग, त्याच्या टॅलेंटचा, बुद्धीचा, कौशल्याचा, त्याच्या श्रमाचा उपयोग आमच्या समस्त बहुजन सगळ्या समाज बांधवाला कशा पद्धतीने होईल याचा विचार धुरीणकर्त्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी किंवा लोकांनी केला पाहिजे. छत्रपती संभाजी राजे भूषण, बुद्धभूषण या पुस्तकात फार चांगली ओळ लिहितात. छत्रपती संभाजी राजेंची जयंती 14 मेला झाली. छत्रपती संभाजी राजे म्हणतात, आमचा माणूस, आमचा हा जो पवन आहे, वायू आहे, हा युवा आहे. युवा म्हणजे वायू, वायू म्हणजे युवाला उलट केलं तर युवाचा वायू होतो, आणि वायूला गती असते. ही शक्ती जी आहे ती तुमच्यात वाऱ्यासारखी आहे, आणि वाऱ्याची जादू संभाजीराजे काय सांगतात एका मिनिटात जाऊन पुढे चालणार आहे. फार मौलिक गोष्टी आहेत. छत्रपती संभाजीराजे म्हणतात, हा वायू हा मोसमी वारा आहे. बघा साहेब, वायू हा मोसमी वारा आहे. दूरवर पसरलेल्या समुद्रामध्ये बाष्प आहे, त्याच्यात पाऊस आहे. दूरवर पसरलेल्या समुद्रात बाष्प आहे, पाऊस आहे. त्या पावसाला तो मोसमी वारा कलाकलाने 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 दूरवर बसलेल्या शेतकऱ्यांच्या दारात, शेतात घेऊन येतो. त्या बाष्पात पाऊस आहे. कोण आणतो वारा? कोण आणतो बाष्प? वारा आणतो, वारा, मोसमी वारा आणतो, आणि इतक्या शेतकऱ्याला सुखी करतो. ही वाऱ्याची भूमिका आज आम्हाला समाजाचे कार्यकर्ते म्हणून घेण्याची गरज आहे. पुढीले भांडार धन्याचा हा माल, इथे मी हमाल भारवाही. कारण इथे मी हमाल आहे. फक्त भांडार ह्या सगळ्या महापुरुषांचं भांडार आहे. फक्त आम्ही इथं काम केलं पाहिजे. पुढीले भांडार धन्याचा हा माल, बरे पारखून बांधा गाठी. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, सकलांच्या पाया माझी विनवणी, चरणी मस्तक ठेवीत असे. पुढीले भांडार धन्याचा हा माल, इथे मी हमाल भारवाही. इथे हमाल आहे. मग भांडार कोणतं आहे? समता, स्वतंत्रता, न्याय आणि बंधुतेचं भांडार आमच्या महापुरुषांचे तो आम्ही वाटलं पाहिजे. जनलोका वाटलं पाहिजे. यासाठी जयंती यासाठी मगाशी सांगत होतो मी, विचार परिवर्तन सर्व परिवर्तनाचं मूळ आहे. मुलं असे मन लावून ऐकले. मुलांना मी 4थीला शिकवताना एक गोष्ट सांगितली होती मुलांना. काल पण मला वाटतं सकाळी पण सांगितली. एका वर्गामध्ये शिकवत होतो, आणि शिकवताना ताजमहल धडा शिकवला मुलांना. आणि ताजमहल 1 तास शिकवल्यानंतर एक मुलगा उभा राहिला थोरा साहेब, आणि तो मला विचारला, त्यांनी मला विचारलं, सर ताजमहल कुणी बांधला? म्हणलं सर शहाजहानने बांधला. हा. दुसरा म्हणला, सर हे आम्हाला येत होतं, शहाजहानने बांधला, आम्हाला माहित होतं हा ताजमहल शहाजहानने बांधला. एक तो पाठीमागे उभा राहिलेला मुलगाने आणखीन एकदा उभा राहिला, सर माझा एक प्रश्न आहे, तुम्ही द्याल उत्तर? मी म्हणलं काय प्रश्न आहे तुझा? तो म्हणला, सर माझा प्रश्न असा आहे, आज ज्या ठिकाणी ताजमहल उभा आहे त्याच्या अगोदर तो कुठे होता? मी जिल्हा परिषदचा शिक्षक असल्यामुळे त्याच्याकडे बघितलं, सर रागाने बघितलं. साहेब त्याला वाटलं आमच्या सरला बी काही येत नाही. ते मला माहित होतं, सर तुम्ही माझ्याकडे रागाने बघितलंय, तुम्हाला बी ह्याच उत्तर येत नाही. बस मला खाली. ते मला हो बसतो. त्याला राग असं म्हणलं नाही उद्धटवणी, पण मला बसतो.
बसला आणि पुन्हा उठला. म्हणला सर मला कळालं तुम्हाला येत नाही, मी सांगू उत्तर. तमाम माझ्या गावकऱ्यांना हात जोडून विनंती, त्यांनी दिलेलं उत्तर जर आपण समजलं तर आपल्या जिंदगीचं किंवा जयंतीचं सार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर त्या मुलाने दिलं. त्या मुलाने उत्तर दिलं, आज ज्या ठिकाणी ताजमहल उभा आहे तो कुणी बांधला, तर तो बांधला ज्या कारागिराच्या डोक्यात होता. त्या कारागिरानं अगोदर तो बांधला, अगोदर त्याच्या डोक्यात होता, पुन्हा ते इथं आला. आम्हाला निघायचं होतं साताऱ्याहून कुठं कुठं पिंपरुळ्याला, तर आमच्या बस गाडीचं तोंड कोणीकडे असं सांगा, का तोंड पुन्हा सासू ह्याच्याकडे. आम्हाला जिथं जायचं तिकडं तोंडच नाहीत आमच्या. पुन्हा मध्ये रिझल्ट काऊन याय ना, तोंड तर पाहिजे. आम्ही लोक रिझल्ट आम्ही पोहोचतच नाहीत त्या मुक्कामाला. आणि आम्ही म्हणतो सर आम्ही पोहोचलो, तर आमची तोंड तिकडं दिशेने एका नाही. बरं तोंड जरी असले तरी पाय एकाच आहेत. एक डायरेक्शन एक असली पाहिजे. हे कशाचं उदाहरण आहे, जे आम्हाला करायचे ते अगोदर आमच्या डोक्यात पाहिजे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव आहे मुक्ती कोण पथे. त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात प्रत्येक माणसाचं सामर्थ्यवान माणूस कुणाला म्हणायचं. बघा मुलांसाठी, युवकांसाठी, महिलांसाठी फार गरजेचं आहे. सामर्थ्यवान माणूस कुणाला म्हणायचं, ज्याच्याकडे मनुष्यबळ आहे तो सामर्थ्यवान, ज्याच्याकडे द्रव्य बल आहे तो सामर्थ्यवान, ज्याच्याकडे मानसिक बल आहे तो सामर्थ्यवान. तुम्ही म्हणता मग पैसे नसले आम्ही सामर्थ्यवान नाहीत का? नाही, तसं नाही. कोण सामर्थ्यवान? ज्याच्याकडे ते आहे. मग मानसिक बल आहे तो सामर्थ्यवान. मानसिक बल कुठून येईल? विचारातून येईल. विचार कुठून येतील? डोक्यातून. कधी कशी येतील? जयंती घेतली ती येतील. आम्हाला 300 वर्ष झालीत, आमची जयंतीच नाही. पण तुमचं अभिनंदन की हेतून सुरू झालंय तुमचं. ह्या महापुरुषांचे, छत्रपती शिवाजी महाराजांपासून सगळ्या महापुरुषांचे विचार डोक्यात घेतले तर आम्हाला मानसिक बल येईल. मानसिक बल आलं की माणसं जुटतील, मनुष्यबल येईल. मनुष्यबल आलं की द्रव्यबल येईल. म्हणजे मूळ कुठे आहे? ह्याच्यासाठी जयंती आहे. जयंती यासाठी आहे, जयंती यासाठी आहे. आम्ही सामर्थ्यवान बनण्यासाठी आम्हाला जर जयंती साजरी करायची असेल तर आम्ही सामर्थ्यवान होण्यासाठी महापुरुषांचा विचार आम्ही डोक्यात घेतला पाहिजे. एवढं या ठिकाणी मी जयंतीच्या निमित्ताने सांगणार आहे. दुसरा महत्वाचा विचार आम्ही पुढे जाणार आहोत. 2-3 मुद्दे सांगून मला असं वाटतंय 9:30 वाजलेले आहेत. मी 9:45 संपवणार आहे, 10ला आभार होणार आहे. प्रजेच्या तुम्ही महेश्वरला कोण आलं होतं? महेश्वरला अहिल्याबाई होळकरांचं महेश्वरला 1795ला महेश्वरला त्यांनी शेवटचा श्वास घेतला, देह ठेवला. कोणी आलं होतं का? सभापती साहेब तुम्ही आले? तुम्ही उपस्थित? आपण जाऊ यावर्षी. माग न कळले पुढे काय अंध व्हावे. तू काय म्हण, माग कळालं नाही म्हणून पुढे अंध व्हावं का? नाही, पुढं कळू ना. आता माग नाही कळ गेला, पुढे काय अंध पावे. आपण जाऊ त्या महेश्वरच्या राज दरबारामध्ये एक वळ लिहिलेली बघा तुम्ही सगळ्यांसाठी बघा. माझ्या प्रत्येक कृतीला मी जबाबदार, कोणीच दुसरं जबाबदार नाही. वाईट झालं तर ह्यांनी केलं त्यांनी केलं बंद करायचं. आपण म्हणतो ना माझं चांगलं चाललं होतं, ह्यांनी पाय घातला. अजिबात नाही. तू चाललास वाकडं म्हणून त्यांनी पाय घातला. माझ्या प्रत्येक कृतीला मीच जबाबदार आहे, दुसरं कोणी नाही. मीच जबाबदार आहे. हे का? कारण कुणीच नसताना अहिल्याबाई होळकरांनी स्वतःचं राज्य निर्माण केलं आणि 28 वर्ष चालवलं. साधारण गोष्ट नाही. 5 वर्ष मिळ लागलं ना साहेब. हे मनीषा आहे ग्रामपंचायत सदस्य आमच्या लिंब्याची. तिला म्हणलं तू सरपंच का झाले नाही? ती म्हणली मला 6 महिन्याची भीती वाटायली. लगेच अविश्वास येते. 6 महिने झाले की गावात वर्षाला एक सरपंच. 6 महिन्याची लिमिट असते ना, त्याच्यामुळे ती झाली नाही. किती वर्ष राज्यकारभार केला अहिल्याबाई? मध्ये काही आहे? तुम्ही म्हणता लोकशाही थोडीच होती, मत लोकांचं. पण लोकांच्या तर मनावर होतं ना राज्य निर्माण करणं. राज्य लोकांचा लोकाश्रय होता ना मातेला. त्या काळात मिळालेल्या संधीचं सोनं कसं केलं अहिल्याबाईने सांगा. संधीचं सोनं भेटलं. जेवढ्या नद्या आहेत महाराष्ट्रामध्ये, जेवढ्या नद्या आहेत तिथं आमची माता जातीचे पातीचे विचारायचे नाही. महिला कोणती
किती महिला असू द्या, तिला त्या पाण्यातून चढण्यासाठी, पाण्यातून वर येण्यासाठी पायऱ्या नसायच्या. चढायला प्रत्येक नदीवर घाट बांधले. कुठेही जा, मंजरातला घाट आहे. इथं आहे का कोणत्या जातीची महिला, कोणत्या असं आहे का? नाही. सगळ्यांसाठीचे महिलांसाठी घाट बांधले. घाटाची सुद्धा अशी अशी तिरकस हे केली, अशी तिथे आंघोळीसाठी सुद्धा दिसणार नाही अशी व्यवस्था आहे. मंदिराचे जीर्णोद्धार केले. जिथं लोक एकत्र येतात तिथं अन्नछत्र उभारले. बघा मी काय सांगतोय, अन्नछत्र उभारले. हे अहिल्याबाईनं स्वतःच्या मिळकतीतून काम केलं आणि दुसरं केलं न्याय देण्याचं काम. दोघ जण जर भांडणारे दोघ जण आहेत, अहिल्याबाईकडे तंटा मिटवायला गेले तर दोघ जण जाताना हसत जायचे वापस. तुम्ही म्हणता एक तर दुःख व्हायला पाहिजे ना. न्याय असा करायचा माता की दोघही आनंदात झाले पाहिजे, त्याचा त्यालाही मिळालं पाहिजे आणि तोही नाराज झाला नाही पाहिजे. दोघांचं ऐकून घेऊन न्याय देण्याचं काम भारतामध्ये देणाऱ्या एकमेव महिला म्हणजे अहिल्याबाई होळकर. न्याय देण्याचं काम अहिल्याबाई होळकरने केलं. राष्ट्रमाता जिजाऊंची प्रेरणा अहिल्याबाईंची होती. अहिल्याबाईंचं काम शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी या मातीत रुजवली, त्यांच्या नायगावला आज गेलो आपण, काल गेलो आम्ही सकाळी. नायगाव इथून आहे. मुलींना शिकावं म्हणून काय केलं त्यांनी? शाळा सुरू केली ज्योतिराव फुलेंनी. शिकायला पोरीत नाही आल्या आणि उलट मुलींच्या आईनं, थोरासाहेब आश्चर्य वाटेल तुम्हाला, मुलीच्या आईनंच दगड मारायला सुरुवात केली. कशामुळे? माझ्या पोरीला शिकवायला येलेत म्हणून. आता काय झालं? 10वीच्या परीक्षेत सगळ्या मुली फर्स्ट आहेत. कुणाची प्रेरणा नाही, कुणाची प्रेरणा आहे? आज मुली फर्स्ट आहेत. 12वीचा निकाल बघा, सगळ्या मुली प्रथम आहेत. कुणाची प्रेरणा आहे? एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजेत. आम्हाला अभिमान असला पाहिजे. उठले एकी घे तू भरारी, उठले एकी घे तू भरारी, मिटव तू अंधकार शिकू आम्ही सावित्रीच्या लेकी आज, शिकू आम्ही सावित्रीच्या लेकी आज. आज आम्हाला लेकीला शिकायला गरज आहे. कसं शिकावं बरं? दर्जेदार शिकावं. आम्हाला माझ्या उपस्थित असलेल्या माझ्या आईना विनंती, आजीला विनंती, एकदा गुरुजीनं काय शिकवलं एवढं तरी बघा जा. ते काय होईल माहितीये का? ते मुलं त्याच्यामध्ये टच राहतील. एक सिद्धांत लिहून ठेवा, जे काम आपण हाती घेतलंय भैया, जे काम आपण हाती घेतलं आहे त्याला जर वेळ दिला तरच त्याच्यात यश मिळतं. ही दगडावरची रेष आहे. मी काय सांगतो परत ऐका जयंतीवाले, आपण जे काम हाती घेतलं आहे त्या कामाला जर वेळ दिला तरच त्याच्यात यश मिळतं. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आम्ही काम हातात घेतो वेगळं आणि आम्ही वेळ देतो दुसऱ्याला, त्याच्यामुळे यश नाही. यश कुणाला मिळते? अभ्यास करणारे लेकरं असतील तर त्यांनी अभ्यास करावा, यश मिळते. जे राजकारणात आहेत त्यांनी राजकारणात पूर्ण वेळ द्यावा, सगळं करून द्यावं. जे विद्यार्थी आहेत त्यांनी, जे नोकरीला परीक्षा देत आहेत, ह्या लेकरांना तर अभ्यास करावा. तुम्ही मृदंगाचार्य आहेत, तुम्ही वेळ देत आहात तर लोक तुम्हाला पाचारण करतात. आज आम्ही महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यापासून, साहेब मी दरवर्षी धनगर जागृती परिषद घेतो तरोटे साहेब, जेजुरीला दरवर्षी. केवळ धनगर परिषद नाही तर सगळे लोकांना बोलवतो. यावर्षी सत्यपाल महाराजांना पुरस्कार दिला. 5 वर्ष झालं राज्यस्तरावर. पण 23 जिल्ह्याचे, दौंडे सर किती जिल्ह्याचे लोक आहेत? 23 जिल्ह्याचे लोक त्या परिषदेला उपस्थित होते यावर्षी. मागच्या वर्षी 18 जिल्ह्याचे होते. मला विश्वास आहे मी 8 नोव्हेंबरला परिषद घेणार आहे. 29 जिल्ह्यामध्ये आम्ही जिल्ह्यामध्ये प्रचार करून 500 लोकांची यावर्षी परिषद होणार. 2029 पर्यंत 5000 लोक तिथे येतील. बरी तुम्हाला काय करायचे? मला ह्या विचारात परिवर्तन झालं की सगळ्या समाजकारण, राजकारण सगळ्यावर ते प्रभाव पडतात. सगळ्या गोष्टीवर, घरावर, घरात नीट वागत येत नाही.
टाइम इज मनी आपण म्हणतो, उगत ह्याच्यावर लिहितो. कशावर लिहितो? टाइम इज मनी कशावर लिहिलेलं असते? त्या बोर्डवर लिहिलेलं असते. वेळेला महत्व. समय दिया तो मूल्यवान है, समय नहीं दिया तो मूल्यवान नहीं. वेळ दिला तर मूल्यवान आहे, नाही दिया तो मूल्यवान नाही. आम्ही सगळ्यांनी एकत्रितरित्या काम केलं पाहिजे, एवढीच माझी नम्र विनंती. आज बघा, सगळे थोरात म्हणलं तर सगळ्या जातीमध्ये थोरात आडनाव आहे, तरवटे म्हणलं तर सगळ्या जातीमध्ये तरवटे आडनाव. तुम्ही सगळ्या जातीचा विचार करा. आमच्या दुगाने म्हटलं तर आम्ही आता दुगानेंच्याकडे जाऊन आलो फार्म हाऊसवर. ते दुगाने वेगळ्याच जातीचे होते, धनगर नव्हते. ह्याचा अर्थ आम्ही सगळे एका वंशाचे आहोत, ज्यांची आडनावं आणि नावं सारखी आहेत. आम्ही महात्मा फुले म्हणाले की आम्ही हे सगळे एका वंशाचे लेकरं आहोत, एका वंशाचे लेकरं आहोत. आज आम्ही परस्परामध्ये द्वेष आणि तिरस्कार न करता, भांडण न करता, एकीनं एकट्याने नाही तर एकीनं लढूया, हा यशवंतराव होळकरांचा संदेश आणि आमच्या महापुरुषांचा संदेश आम्ही अंगीकारला तर आमच्यावर कुणीही हल्ला करू शकणार नाही. घेऊ आता हातामध्ये एकीची गोफन, टोळ धाड नीर गड्या खाल्ला सारा शिवार. एकीची गोफन आम्हाला हातात घ्यावी लागेल. ती गोफन एकीची असली पाहिजे, एकट्याने नाही तर सगळ्यांनी. नाहीतर आमच्याकडे काय होतं माहिती आहे? आम्ही काय करतो, सरनी सांगितलं गडे काल गोफन घ्यायची, पाखरं आले तर. रामराव सकाळी उठले, 7ला शेतात गेले, त्यांनी गोफणीनं मारलं, ते घरी आले, शामराव गेले, त्याने बी पिकावर गोफन फिरविली. बघा, गोफन फिरविणं बंद नाही केलं. 7ला रामराव गेले, त्यांनी फिरविली, ते घरी आले, शामराव गेले, त्याने बी फिरविली. आता बघा, एकट्याने फिरविल्याने काय झालं मला सांगा? रामराव गेल्यावर ते पाखरं उठून कुठे गेले असते? शामरावच्या शेतात. आणि रामराव घरी आल्यावर शामराव गेले, कोणाच्याकडे गेले असते? आणि दोघं घरी आले, आणि दोघं काय म्हणले मग 9 वाजता? दोघांचं बी खाल्लं, आणि दोघांची मेहनत एक तास आहे. आता दुसरं पर्याय बघू. दोघांची मेहनत एक. आता काय केलं रामराव शामराव? हे अभ्यास झाला आमच्या रामराव शामराव. दुसऱ्या दिवशी काय केलं? दोघं संगच गेले आणि हातात गोफन घेतली आणि दोघांनी पाखरं हाणायला सुरुवात केली. पाखरं कुठे जातील? दुसऱ्याच्या नाही, शेत सोडून बाहेर निघून जातील, ते तिसऱ्याच्या नाही जाणार. ही दोघांचा संबंध आहे, बिघडलंय दोघांचं. ज्वारी दोघांनीच पेरली, बिघडलंय दोघांचं. ह्या दोघांचे जर हाकलून एकत्रितपणाने दिले तर पाखरं तिसऱ्याच्या नाही तर कुठेही राहणार नाहीत, हद्दपार होतील. दौलतीच्या राजा चल उठ सरजा, हाक दे शेजाऱ्याला र शिवारी चला. आम्हाला आता शिवारी जायचंय, एकट्याने नाही तर एकीनं लढायचंय. आणि एकीनं नाही लढलं तर आमचं काय नुकसान होणार आहे? हे पाखरं एकमेकाच्याच ह्याच्यावर जाणार आहेत. हा संदेश जयंतीतून का द्यायचा आहे बरं? महाराजा यशवंतराव होळकरांनी पत्र लिहिले होते सगळ्या राजांना, तुम्ही सारे एक व्हा, एकत्र या. बाहेरचे लोक तुमच्यावर राज्य करतील, आपलं पुन्हा बघून घेऊ. पण बाहेरचे इंग्रज लोक येतील आणि आपल्याला गिळंकृत करतील, आपलं नंतर बघून घेऊ. सारे राजाला पत्र लिहिले एकत्र या. पण दुर्दैव आमचं असं की आमचे राजे काही लोक एकत्र आले नाही. एकट्याने नाहीतर एकीने लढू, हा संदेश होळकरशाहीच्या आणि तमाम महापुरुषांच्या. बघा, तुम्ही सगळे महापुरुष जर बघितले ना त्या चित्र, या फोटोमध्ये, तर सगळ्यांचे आदर. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ज्योतिराव फुलेंनी शोधून काढली आणि पहिला पवाडा लिहिला ज्योतिराव फुलेंनी. कोणता पवाडा लिहिला? कुळवाडी भूषण छत्रपती शिवरायांच्या जीवनावर पवाडा लिहिला. आणि गायला पवाडा रशियामध्ये अण्णाभाऊ साठेंनी. बघा, नातं सांगते मी. ज्योतिराव फुलेंनी आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांना मानलं, छत्रपती शिवरायांना मल्हारराव होळकरांनी आदर्श मानलं, मल्हारराव होळकरांना आदर्श यशवंतरावांनी मानलं. राष्ट्रमाता जिजाऊंनी छत्रपतींना घडवलं. कसं घडवलं? छत्रपती शिवरायांना बालपणी 19 फेब्रुवारी 1630 शिवाजी महाराजांचा जन्म झाला. बघा, मी किती महिलांसाठी गोष्ट सांगत आहे तुम्हाला लक्षात येईल. जन्मल्याबरोबर
हातात बाळ शिवबाना घेतल्याबरोबर मा जिजाऊ म्हणतात, राज या तुमचं स्वागत आहे, राज या तुमचं या जगात स्वागत आहे. आणि 1674 राज्याभिषेक झाला. काय सांगतो मी माहिती? राज या जगात तुमचं स्वागत आहे या. आणि 1674 राज्याभिषेक झाला. माझा तुम्हाला प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज राजे कधी झाले? हा, राईट. टाळ्या वाजवा एकदा तिच्या नावाने. जिजाऊंनी ठरवलं की आता तुमचं स्वागत आहे राजा म्हणून. 1674 फक्त तिलक लागला. आम्ही ठरवायला पाहिजे ना. आम्ही लेकरांना आईनं काय करायला पाहिजे? ठरवायला पाहिजे. बरं, ठरवायची तारीख कधी माहिती? ठरवायची तारीख जयंती आहे, अवलोकन. आम्ही पाडव्याला काय करतो? एकत्र येतो, घरातले माणसं एकत्र येतात. किती उत्पन्न झालं येवले साहेब, काय झालं, किती जमीन घ्यायची, किती यावर्षी लॉस झालाय, आणि पाडव्याला एकत्रित बसून पुढचा गडी लावतो, पुढचं हे करतो. मग जयंतीच्या माध्यमातून काय केलं पाहिजे? आम्ही सगळी एकत्र आहेत, आम्ही ठरवलं पाहिजे आमच्या समाजाची प्रगती, आमच्या सगळ्यांच्या प्रगती कुठपर्यंत आम्ही साध्य केली. युवकांनी बघा, युवक आमच्या गावातले युवक किती शिकलेत, ह्याच्यात हे बी सांगितलं पाहिजे किती दारू प्यायले. कारण सुधारायचं असेल तर तुम्हाला खरं ते मानावं लागेल. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, नाही मानेले कशा बहुमता. लोकायचं नाही मानायचं बहुमता, सत्य असत्याशी मन ग्वाही करायचं. आणि हे करण्यासाठी आम्हाला डोकं लय साफ ठेवावं लागतं बरं, सत्य आणि असत्यातला फरक करताना. नाहीतर डोक्यात किलमिशा असले तर सत्य असत्यातला फरक करता येत नाही. बघा मी काय सांगतो, सत्य आणि असत्य निवडताना आम्हाला डोकं क्लिअर ठेवावं लागतं. आणि ते क्लिअर डोकं कधी होईल? आमच्या महापुरुषांचे विचार आमच्या आचरणात आले तर डोकं क्लिअर होईल. आणि द्वेष आणि तिरस्कार सगळ्यात सोपं आहे. अहो, सगळ्यात सोपं काय गोष्ट? आमचे लोक काय म्हणतात? सबसे बडा रोग क्या कहेगे लोग, सबसे बडा रोग क्या कहेगे लोग. आमचे लोक म्हणतात, काय लोक म्हणतील ह्याला? काय म्हणतात? नाही, महाराणी लोकमाता सुकीर्तिमान अहिल्यामाई होळकरांची जयंती साजरी करताना तुम्हाला 2-3 गोष्टी जयंतीच्या सांगणार होतो. ती पहिली म्हणजे चोर आणि दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. तेव्हा अहिल्या मातेची एकमेव एकटी मुलगी होती, मुक्ताला असं हाताला धरलं अहिल्या मातेने. हसू नको, हाताला धरलं असं आणि सांगितलं, जो कोणी शूरवीर चोर दरोडेखोरांपासून माझ्या प्रजेचं रक्षण करेल त्याला माझी एकुलती एक मुक्ता पत्नी म्हणून देईल. थोडा विचार करा त्या काळातल्या परिस्थितीचा. जातीचा विचार केला, वयाचा विचार केला, कशाचा विचार केला मातेनं? कुणासाठी केलं हे सगळं? प्रजेच्या सुखासाठी आपली मुलगी डावावर लावणाऱ्या कर्मयोगिनी लोकमाता अहिल्यामाई होळकर तुमच्या आमच्या प्रेरणा आहे. एकच मुलगा राहिला, एक मुलं. आणि त्या यशवंत फणसे निघाला. कोणत्या जातीचा मुद्दा नाही. यशवंत फणसेनं चोरांचा बंदोबस्त केला, चोर दरोडेखोरांचा, आणि प्रजेला सुखी केलं. अनंत फंदी एकदा निघाले असं अहिल्यामाईच्या भेटीला. रस्त्यातच लोकांनी धरलं. त्या आता मारतील आनंद फंदीला. एवढ्यात वाटलं, जगी तू दानशूर अहिल्या तू मनवती, दिन दुबळ्यांची माता जगी तू शोभती. आनंद फंदीनं काय सुरू केला? पोवाडा सुरू केला. कुणाचा? अहिल्या मातेचा. त्या लोकांनी आनंद फंदीला असं धरून नेऊन दरबारात घेऊन गेले. इतका आदर्शयुक्त दरारा अहिल्या मातेचा. त्यांची जयंतीला 299 वर्ष लागली. मागे न कळले पुढं काय? अंध व्हावे. आता आपल्याला दरवर्षी करायची, सगळ्यांना करायची, बरोबर? 300व्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही मागच्या वर्षी पर्यावरण रक्षक अहिल्यामाई होता. प्रत्येक बांधावरती झाड लावण्याची कल्पना अहिल्यामाईची, दुतर्फा झाडं लावण्याची योजना अहिल्यामाई होळकरांची. काल लोकसत्ता पेपर कुणी वाचला नसेल. पत्रकार कोण आहेत? दोंडे साहेब, लोकसत्ता पेपरला काल बातमी आली, कुणी वाचली ते नंतर विचारतो.
6.5 लाख हेक्टरवर दरवर्षी भारतात वृक्षतोड होते. मी गांभीर्यानं सांगतो, वृक्षतोड होते दरवर्षी. 6.5 लाख एकरवर वृक्षतोड होते. आणि गावं कितीत माहिती भारतात? 6.5 लाख. म्हणजे दरवर्षी एका गाव किती एकर तोडते? 1 हेक्टर झाडं तोडते. 1 हेक्टर झाडं दरवर्षी तुटल्या जातात. जालना ते औरंगाबादमध्ये, औरंगाबाद या परिसरामध्ये काल आम्ही आंबा महोत्सवाला गेलो होतो. मध्यंतरी एक शेत आहे, तिथे एका माणसाने लिंबाचे झाडं लावले. त्यांना म्हणलं, दादा हे लिंबाचे झाडं का लावले? म्हणजे सर 10 वर्षांनी लिंबाचे झाडं येतील ना, तुमच्यासारखा शहरातून येणारा माणूस म्हणेल मला तुमच्या लिंबाच्या झाडाखाली 2 तास झोपू द्या, 1000 रुपये घ्या. का? झाडं कुठे किती तोड व्हायली? एका गावात 1 हेक्टरची 1 हेक्टर तोड होत आहे. आम्ही गेल्या वर्षी 13 ऑगस्टला प्लॅन केला साहेब. महाराष्ट्राच्या 212 तालुक्यामध्ये झाड लावले आणि जगवलेत. आता 212 तालुक्यात त्याचं नियोजन केलं. 31 मे 2023 ते 13 ऑगस्ट 2023 व्हिडिओ वगैरे पहा तुम्ही YouTube नियोजन केलं आणि 212 तालुक्यात झाडं लावण्याचं ठरवलं आणि त्याचा रिव्ह्यू घेतला. 10 मेला त्याचा रिव्ह्यू घेतला तर 80 ते 90% झाडं लोकसहभागाने जिवंत आहेत. यावर्षी प्लॅन केला अहिल्यामाई होळकरांच्या जयंतीला 3 लाख झाडं महाराष्ट्रात लावू. 212 नाही तर 300 तालुक्यात लावू. त्यात तुम्ही सुद्धा आपण त्या अभियानात सहभागी व्हावं अशी तुम्हाला विनंती. लावता येतील झाड? तर झाडं लावायला काय अवघड? लोक म्हणते झाड कशाला लावायचं, सावली थोडीच आपल्याला भेटत. आमचे लोक लय भारी, काय सांगितलंच नाही झाडं लावा, कोणी बी लावतं. आता कळतंय महत्व. सगळ्यांच्या गाड्या सावलीला येतात. जेव्हा ऊन असतं तेव्हा झाडाचं महत्व कळतं. आम्ही आंबे खाल्ले, आमच्या बापाने झाड लावले नाही, आम्ही लावले नाहीत, आमच्या वडिलांनी लावलेले. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणाले होते, तुम्हाला चपाती खायची असेल तर 6 महिन्यात गहू पेरा, चपाती खा. तुम्हाला आंब्याचा रस खायचा असेल तर 2-3 वर्ष अगोदर आंबे लावा, आंब्याचा रस खा. पिढ्या फळं चाकायचे असतील तर तुमचे लेकरं दर्जेदार शिक्षण द्या आणि विचाराची माणसं पेरा. पिढ्या फळं चाकतात. आम्ही पिढ्याचा विचार करण्याची गरज जयंतीतून आहे. गांभीर्यपूर्वक आमचे तरुण म्हणतील हे काय सांगितलंय सरने. युवा म्हणजे वायू आहे. युवा म्हणजे, युवाचं उलट करावर काय होते सांगा? वायू म्हणजे, वायूला काय असते? वायूमध्ये काय असते? ऊर्जा, गती. हे लाईट आहे ना, लाईट, त्या लाईटचा पोल आहे, ही तार आहे, याच्यामध्ये इलेक्ट्रिक ऊर्जा आहे. कोणती ऊर्जा ह्याच्यात? तशी तुमच्यात जशी ऊर्जा त्याच्यात सुद्धा एक इलेक्ट्रिक ऊर्जा आहे. ती ऊर्जा जर भिंतीवर आणून ठेवली तर अशी, तर सगळं जळून खाक होईल ना. ती कशात आहे? ती स्विच मध्ये आहे, ती मीटर मध्ये आणली आणि मग तिच्यावर काय काय चालतंय माहिती? फॅन चालतो, टीव्ही चालतो, सगळं चालतं. तीच ऊर्जा मोकळी जर सोडली तर त्याच्यावर काहीच चालणार नाही, जळून खाक हो. माझी विनंती युवकाला हात जोडून, हे स्विच बसवण्याचं काम महापुरुषांची विचारधारा करते. चालू बंद विचार इतके प्रगल्भ असावेत की आम्हाला कळावं आमचं नुकसान व्हायलंय का नाही. नाहीतर काय होईल? युवा वो नहीं होते जो हवा के साथ बहकते, युवा वो होते हवा का रुख बदलते है. लात मारीन तिथं पाणी काढून ही शक्ती उपयोगात आणली तर ती शक्ती, नाहीतर मग शक्ती काही कामाची नाही. युवाचा देश आहे साहेब हा युवांचा देश. हा जर युवांचा देश युवाला जर योग्य नियंत्रणाने देऊ शकला तर कसा तरी युवा ह्या कामात येईल. नसता येणारा काळ फार वाईट आहे तुमच्या आमच्यासाठी. मुली भेटणं 33 वर्ष 34 वर्ष झालीत, मुलांना भेटायत ना. का बरं असं होत आहे? पोरगच भेटा. आपण या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आपण दिवसभर एके दिवशी बोलतो दिवसभर 10 ते काल आम्ही जयंतीला गेलो होतो का काल परवा, ते लोक 12 साडे रात्री किती वाजले? 2:30 वाजले. 8ला घेतलं माईक, 2:30 वाजेपर्यंत असेच लोक बसले. मी घेणार नाही 10 वाजच्या आपलं. 2:30 वाजेपर्यंत खाली नाही. कारण आपुल्या हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाचे. जर आमच्या हिताचं आमच्या योग्य वेळी जर नाही सांगितलं तर सर तुम्हाला माहित होतं तर कामून नाही सांगितलं होतं? हे असं व्हायलंय.
नाही माहीत तर आम्हाला सांगितलं पाहिजे. बरं, सांगितलेलं ऐकण्याची नंतरची गोष्ट, पण माहीत तर व्हायला पाहिजे नाही. महापुरुष आमचे सगळे एकत्र काम होतं. अहिल्यामाई होळकरांच्या जीवन चरित्रातून प्रेरणा जर तुम्हाला आम्हाला घ्यायची असेल तर 28 वर्ष राज्यकारभार ज्या मातेने केला त्या मातेच्या वारसदार आम्ही आहोत. त्या वारसदाराचा विचार पुढे घेऊन जाण्याचं काम पिंपुराळा या गावामध्ये करावं. आमचा तुम्ही सत्कार केला, तुम्ही आमचा मोठा सत्कार केला. महिलांनाही खूप मोठा चांगल्या पद्धतीने ऐकलं, म्हणून सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजून एकदा अभिनंदन करा. आम्ही गावं आहेत पाहिले साहेब. एका गावामध्ये पूर्वीच्या गावामध्ये काय होतं, पूर्वी गावामध्ये अतिथी देवो भव म्हणलं जायचं. पाहुणा आला की तो देवासारखा आहे, येऊ जेवून जा, 2 दिवस राहा. आता तर व्हिडिओ कॉलच दाखवले, पाहुणा तिकडं आणि इथं आपण. आता अमेरिकेत लग्न, नवरदेव कुठं अमेरिकेत, पोरगी कुठं भारतात, आणि वडील दुसऱ्या इटली. लग्न मोबाईल पहिले. पूर्वी काय होतं, पाहुणा आला तर देवासारखा आहे. नंतर काळ बदलला थोरात साहेब, काळ बदलला, आणि काळ बदलल्यावर घरावर नावं आली. काय माहिती का, शुभ लाभ आलेला, शुभ आणि लाभ. काही काळ बदलला, घरावर नाव आली सुस्वागतम, आलेल्यांचं स्वागत. घरावर नाव आली वेलकम, येणारा जाणाराचं वेलकम. नंतर काय झालं आता माहिती का, शहरात चला तुम्ही, काय झाले, शहरातल्या घरावर हे सगळे नावं लुप्त झाले. अतिथी देवो भव नाही राहिलं, शुभ लाभ नाही राहिलं, वेलकम राहिलं नाही. त्या घर आहे आणि त्या घराला एक गेट आहे लोखंडाचं आहे बरं, त्याला पुन्हा आरे आहेत अशा लोखंडाच्या गेटला, कोणी जाऊ नये म्हणून. आणि त्याच्या पुढे कुत्रं बांधलंय, आणि त्या पाटी लिहिली कुत्र्यापासून सावध राहा. जर तुम्ही आमच्या घरात आला तर आधी कुत्र्याचा सामना करावा लागेल, पुन्हा यावं लागेल. म्हणजे तुम्हाला जर आमच्या घरात यायचं असेल तर अगोदर कुणाचा सामना करावा लागेल, कुत्र्याचा. कुत्र पासून सावध राहा. कुत्र पण पिंपरुळा म्हणतं का, पिंपरुळा गावामध्ये आल्यानंतर आम्हाला असं आनंद ह्याचा वाटला की आजही आम्ही ते टिकलोत जिथं अतिथी देवो भव, सगळ्याला रुमाला दिले तर तुमचं मनापासून म्हणून टाळ्या वाजून अभिनंदन. आम्ही लोक बदलू दे, आम्ही बदललो नाहीत. आम्ही आजही अतिथी देवो भव आहेत. आम्ही अहिल्या माता सगळ्या महापुरुषांच्या विचाराचे वारसदार आम्ही आहोत. तमाम सगळ्या युवकांना यासाठी मनापासून धन्यवाद देऊन या ठिकाणी मी थांबतो. एकच वामनदादा म्हणाले होते, तुफानातील दिवे आम्ही हो, तुफानातील दिवे जळू परंतु धरती उजळू, प्रकाश येथे असाच उधळू, सदा चांदणे सुखी नांदणे हेच आम्हाला हवे. तुफानातील दिवे आम्ही हो, तुफानातील दिवे. तुफानातील दिवा झाल्याशिवाय काही खरं नाही. माझा प्रश्न आहे तुमचा सगळ्यांना, अहिल्यामाता होळकर यांच्या मुलीचं, एकुलत्या एका मुलीचं लग्न जे झालं, त्या मुक्ताचं लग्न झालं, ते कुणासोबत झालं सांगा. तुम्ही सांगू नका, कुणी ऐकलेले लेकरांनी त्याचं स्वागत करायचं. तुम्हाला एकच सांगितलं तुम्ही गपचूप बसा म्हणून. तुम्हाला वाटलं सरनी गपचूप बसा सांगितलं, ऐकायचं कुठं सांगितलं. जेवढं सांगितलं तेवढं केलं त्याने, गप बसा, पण ऐकायचं कुठं सांगितलं. हा सांगा. यशवंतराव फणसे. यस, यशवंतराव फणसे. अर्ध बरोबर आलं. एक थोडंसं त्याचं स्वागत करा. माणसांचं स्वागत झालं की प्रेरणा भेटते. प्रेरणा कौतुकाने भेटते. आमची योग्य वेळी माणसं कौतुकच करीत नाहीत. योग्य वेळी कौतुक झालं तर काहीतरी खरंय, नाहीतर वेळ सोडून कौतुक केलं ना काही उपयोग नाही. धन्यवाद सगळ्यांचे मनापासून, खूप खूप धन्यवाद. तुम्ही इतका वेळ दिला. परत एकदा आमच्या माता भगिनींना नम्र विनंती की आपल्या लेकराला दर्जेदार शिक्षण द्या. सगळ्या गावातल्यांना सांगा. आपण ज्या महिला नाहीत, कुणीतरी म्हटलं की महिला अजून पाहिजेत, ज्या आहेत त्यांना कशाला सांगायचं अजून काहून नाहीत. ज्या आहेत त्यांचं स्वागतच आहे, जे नाहीत त्यांना सांगायचं असं नाही. जिथं आवाज पोहोचतोय त्या ठिकाणी बसलेल्या सगळ्या आमच्या माता भगिनींना सांगा, शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. दर्जेदार शिक्षण घेतलं. हे मला वाटतं तुमची संस्था आहे, जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. पहिलं शिक्षणच नव्हतं, आता शिक्षण देणाऱ्या संस्था तयार झाल्यात, शाळा तयार झाल्यात. त्याच्यात आपण शिकलं पाहिजे, आपला विकास करून घेतला पाहिजे. युवकांनी आपली दिशा ओळखली पाहिजे. मला काय करायचं हे ठरवलं पाहिजे. ज्याच्याकडे प्लॅन आहे त्याला चांगलं सोपं जाते. प्लॅन नसलेला सगळं जीवनच अवघड जाते. ज्याच्याकडे प्लॅन आहे त्याला टप्पे करायला सोपं जातात. आणि प्लॅन नसला की काय करता येईल. घर बांधायच्या अगोदर आम्ही काय करतो, नकाशा काढतो इंजिनियर कडून.
पण जीवन सुधारण्यासाठी कुठलाच नकाशा काढला नाही. जसं आलं तसं मी चाललंय. काही काढलाय का नकाशा? मला हे जीवनात करायचंय, नकाशाच नाही. म्हणून आमची वातात, म्हणून आपला सगळा नकाशा बदललाय. घराचा चांगला आहे पण आपला हे नकाशा जर चांगला करायचा असेल तर आम्हाला स्वतःला प्लॅन करावा लागेल. तुझ्याच हातात आहे, तू या जगाचा निर्माता आहेस, तूच जगाचा शिल्पकार आहेस आणि तूच करू शकतो, दुसरं कोणी नाही. आमचे लोक म्हणजे लोक करते ना, लोक नसतील करत, तुलाच करायचं. आमच्या लोकांचं काय माहिती का, बेभरवसे काम, दुसऱ्याच्या भरोशावर, ह्यानी ते करावं, त्यांनी ते करावं, ह्यानी ते करावं, आणि शेवटी मध्ये कोणी काय केलं का रे? नाही केलं. तेव्हाच वेळ निघून गेलेली असते. मी सकाळी एक उदाहरण सांगितलं, साहेब, एक बेडूक होतं आणि ते पाण्यात टाकलं. कशात? पातेल्यात टाकलं आणि त्याला खालून जाळ लावलं. त्या बेडकाला काय वाटलं माहितीये का, हे थोडे चटके बसायलेत ना, हे असंच असते वाटतं पाण्यात, म्हणून त्यांनी उडी हाणली नाही. त्या स्टोवाल्याने काय केलं, त्यांनी थोडं अजून जाळ वाढवला, थोडं त्याला अजून चटके बसायले बेडकाला. त्या बेडकाला काय वाटलं की मगाशी जे छोटे छोटे बसले होते का, अजून थोडे बसायले, काय व्हायले, थोड्या वेळा सहन करू. काही वेळाने पाणी उकळायला मनीषा, पाणी उकळायलं. त्यावेळेस ते इतके चटके बसायले पाणी उकळायल्यावर, ते बेडूक पडायले, हे व्हायलं, ते व्हायले. आणि आता त्याची इच्छा झाली कशाची माहिती का, आता उडी मारण्याची. इच्छा असून त्याला उडी मारता आली नाही. आणि जेव्हा इच्छा होती, जेव्हा उडी मारण्याचं त्राण होतं, तेव्हा इच्छा नव्हती. आमचं तरुण पण गेल्यावर आम्हाला वाटतं आता जीवन घडीतो, पण वेळ पुन्हा येत नाही. आत्ताच करा. उगाच म्हटल्या जात नाही कल करेसो आणि आज करेसो चांगलं, बरं तर आताच चांगलं करण्यासाठी गरज असते मार्गदर्शनाची. वाईट करायचं मार्गदर्शनाची गरज नाही. आमच्याकडे एक पाहुणा आला दारू प्यायला, नवीनच आला पहिल्यांदा गावात, आणि त्याला पाथरीचं स्टेशन माहित नाही, काय नाही. आणि जाताना त्याला एसटी सोडायला तो 5 मिनिटात आलो म्हणे. त्यामुळे मामा तुम्हाला काही माहित नाही, काय नाही, इथलं 5 मिनिटात कुठून येतात? 5 मिनिट मी थांबलो, ती गाडी गेली, दुसरी आली, तोपर्यंत पंग आली. म्हणजे मामा दुकान कुठं माहित झालं? म्हणजे ह्याला काय गरज आहे, या गावात नवा जरी असलो तरी माझ्यासारखे जुने अनेक आहेत. त्याच्यामुळं